शासनाच्या वतीनं नुकतंच तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली असून माढा तालुक्यातील 4 तहसीलदार एकाच वेळी उपजिल्हाधिकारी झालेत। दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या माढा तालुक्यातील तरुणांनी गेल्या 2 दशकापासून स्पर्धा परीक्षेत आपलं नशीब आजमावलंय आणि आज तालुक्यातील अनेक तरुण केंद्रीय आणि राज्य स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन मोठमोठ्या अधिकारी पदावर बसलेले आहेत। काल झालेल्या पदोन्नतीमध्ये एकाच तालुक्यातील 4 सुपुत्रांना हा पदोन्नतीचा लाभ मिळालाय। दुष्काळी आणि शेतीप्रधान असा लौकिक असलेल्या माढा तालुक्यातील तरुणांनी गेल्या 2 दशकापासून स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यश मिळवलंय। वेताळवाडीचे सुपुत्र किरण सुरवसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर सोलापूर येथे नियुक्ती झाली आहे। सध्या ते हवेली इथं तहसीलदार म्हणून कार्यरत होते। 2004 साली नायब तहसीलदार म्हणून प्रशासनात प्रवेश केलेल्या सुरवसे यांनी रायगड, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय सेवा केली आहे। त्यांच्या या पदोन्नतीबद्दल गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। दारफळ सीना येथील प्रदीप उबाळे यांची नागपूर इथं भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे। ते याआधी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होते। 2014 ला राज्यसेवेत तहसीलदार म्हणून उत्तीर्ण झालेल्या उबाळेंनी अल्पावधीतच आपल्या कामगिरीनं प्रशासनात चांगलीच छाप सोडली आहे। ग्रामीण भागातील तरुणांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर राज्य आणि केंद्र सेवांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय।